द्वादशोऽध्याय श्री गणेशाय नमः। कराया जगत उद्धार हरावया भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीत असे। भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यती रूपे प्रकट होती। त्याची समर्थ श्री स्वामी समर्थ। गताध्यायांच्या अंती बाळप्पा आले अक्कलकोटी। पुण्यनगर पाहुनी दृष्टी आनंदपोटी न जमावे। त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत। यात्रा आली बहुत गर्दी जाहली श्रींजवळी। बाळप्पांच्या मानसी तेव्हा चिंता पडली येशी। येशा गतीत आपणाशी दर्शन कसे होईल। परिदर्शन घेतल्या विना आज करू नये भोजन। बाळप्पांचे तनमन स्वामी चरणी लागले। दर्शनेच्छा उत्कट चित्ती खडी साखर घेऊन हाती गर्दी माझे प्रवेश करते। स्वामी सन्निध पातले अजानुबाहू सुहास्य वदन। श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने धावून दृढ चरणी धरी येले। कंठ सद्गतीत जाहला चरणी भाळ ठेविला। क्षणिक मी पण विसरला परम तोषला मानसी। गंगा मिळली सागरी तैसे तरंग जला भीतरी। तैसा बाळप्पा त्या अवसरी स्वामी चरणी दृढ झाले। मधुस्तव भ्रमर जैसा कलम पुष्प न सोडी सहसा। स्वामी चरणी बाळप्पा तैसा दृढ जळला स्वभावे। येऊन या भानावरती श्री चरणांवरी सोडली मिठी। ब्रह्मानंद न माये पोटी स्तोत्र ओठी गात असे। श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतडी। उठवून काय केली लीला एक विचित्र। सर्व वृक्षांशी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून। बाळप्पांवरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले। धन्यता मानुनी मनी बाळप्पा निघाले तेथून। पदी त्यांचे श्री चरण चित्त गुंतले अखंड। त्यासवे एक जहांगीरदार ते होते बिऱ्हाडावर। त्यांचे श्री स्वयंपाक करूनी तयार म्हणते जाऊ दर्शना। बाळप्पा दर्शन करूनी आले बिऱ्हाडे परतून। जहांगीरदारे नैवेद्य काढून बाळप्पा हाती दिधला। म्हणते जाऊनी स्वामीसी अर्पण करावे नैवेद्यासी। अवश्य म्हणून तयारसी बाळप्पा तेव्हा चालले। म्हणती नैवेद्य दाखवून मग करू प्रसाद भक्षण। मार्गी तयाचा वर्तमान विधित एक जाहले। या समय श्री समर्थ असती नृप मंदिरात। राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचं न होय। ऐसे ऐकून वर्तमान बाळप्पा मनी झाले खिन्न। म्हणी आज नैवेद्यार्पण आपल्या हस्ते नव्हेची। मार्गावरून परतले सत्वर बिऱ्हाडावरी आले। तेथे नैवेद्यार्पण केले मग सारिले भोजन। नित्य प्रातकाळी उठून षटकर्माते आचरून घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे। श्री शंकर उपहास्य दैवत्य त्यांचे करावे पूजन नित्य। मध्याने येता आदित्य जपानुष्ठान आटपावे। करी जोडी घेऊन श्री स्वामी जवळी येऊनी मस्तक ठेवूनी चरणी जावे भिक्षे कारणे। मागून या मधुकरी मग यावे बिऱ्हाडावरी। ते मिळेल जी मिळेल जी भाकरी त्याने पोट भरावे। घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान। ऐशे प्रकारे करून अक्कलकोटी राहिले। चोळपादी करून सेवेकरी बहुजण त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी। आपण व्हावे सेवेकरी इच्छा बाळप्पांच्या अंतरी। सुंदराबाईचे करी आधिपत्य सर्व असे। एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी येशी। आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे। बाळप्पा मनी आनंदला म्हण सुदिन आज उगवला। सद्गुरु सेवेचा लाभ झाला जाहले सार्थक जन्माचे। बहुत जण सेवे करी बाई मुख त्या माझारी। सर्व अधिकार तिच्या करी स्वव्यवस्थेचा होता पाय। मी प्रिय बहु स्वामीसी ऐसा अभिमान तियेसी। गर्व भरे इतरांचे तुच्छ मानू लागले। या कारणे आपापसात भांडणे होती सदोदित। स्वामी सेवेचे तेथे अव्यवस्था होत असे। हे बाळप्पांनी पाहून नाना युक्ती योजून मोडून टाकले भांडण। एक चित्ते सर्व केले। कोठून असता समर्थ पूजाधिक व्हावया यथार्थ तत्संबंधी सर्व साहित्य बाळप्पा सिद्ध ठेविती। समर्थांच्या येता चित्ती आरण्यातही वस्ती करती। परी तेथेही पूजा आरती नियमे करती बाळप्पा। बाळप्पासी प्रेमळ भक्ती पाहून संतोष स्वामींप्रती दृढ भाव करूनी चित्ती सेवा करती आनंदे। ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाची या शरीरास व्याधी जळली रात्रंदिवस। चैन नसे दिन क्षणभरही बेंबी मधुनीय रक्त वाहत असे रात्रंदिवस। तया दुःखे विव्हळ होत म्हणती कैसे करावे। भोग भोगीला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाले। पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळप्पासी यावे मरण विष दिल्ले कानोल्यातून पडले आज बाहेरी। स्वामी कृपेने आजवरी गुप्त राहिले होते उदरी। सद्गुरु सेवा त्यांच्या करी व्हावी लिखित विधीचे। आजवरी बहुतांपरी बाळप्पा करी चाकरी। येथे अंतरपरी स्वामी मय न जाहले। प्रत्येक सोमवार त्यांनी महादेवाची पूजा करून मग यावे परतून स्वामी सेवे कारणे। हे पाहून एके दिवशी बाई विनवी समर्थासी आपण सांगून बाळप्पासी शंकर पूजनी वस जावे। तैसी आज्ञा त्यांप्रती एके दिवशी समर्थ करीती। परी बाळप्पांच्या चित्ती विश्वास काही पटेना। बाईंच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाणं हे नसेल सत्यपूर्ण। विनोद केला निश्चय पूजा करणे उचित न करावे हेची सत्य। यावरी चिठ्ठी लिहितली तर प्रश्न पाहत बाळप्पा। एक चिठ्ठी तयातून उकलूनी पाहत वाचून न करावयाचे पूजन ते माझे लिहिलेसे। तेव्हा सर्व भ्रांती फिटली। स्वामी आज्ञा सत्य मानली ही भानगड पाहिली।
ही भानगड पाहिली. श्रीपाद भटजीने समर्थांचा पूर्ण भक्त चोळप्पा नामे विख्यात त्याचा हा जामात श्रीपाद भट्ट पाहिजे.